नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 9वा आणि 10वा हप्ता वितरण या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप करायचा नाही. सोबतच महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एक नवीन शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. शासन निर्णय आलेला आहे आणि अत्यंत महत्त्वाचा हा शासन निर्णय आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप अजिबात करायचं नाही. 9व्या आणि 10व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात पुढे कंटिन्यू माहिती आपल्याला पाहण्यास मिळणार आहे. सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती आहे, जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण नमो शेतकरीसह PM किसान योजना असो किंवा पीक विमा अपडेट असो, त्याचबरोबर कर्जमाफी संदर्भातल्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी नक्कीच तुम्हाला मदत होईल चॅनलची. तर सुरुवात करूया व्हिडिओला. आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून 3 ऑगस्टला एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाच्या माध्यमातून 3 ऑगस्ट 2026चा हा शासन निर्णय आहे. राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा शासन निर्णय आहे. आता शासन निर्णयामध्ये कशा संदर्भात माहिती आहे ते पहा. तर शेतकरी बांधवांसाठी ॲग्रिस्टॅग जी योजना राबवण्यात येत आहे, या ॲग्रिस्टॅग योजनेतील डिजिटल क्रॉप सर्व्हे म्हणजेच पीक पाहणी संदर्भातल्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्यासंदर्भात राज्य शासनाकडून हा GR निर्गमित करण्यात आलेले आहेत. आता यामध्ये कोणकोणत्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत त्याची सविस्तर माहिती तुम्हाला या शासन निर्णयामध्ये पाहण्यास मिळणार आहे. मोठा शासन निर्णय आहे, आपण सविस्तर वाचणार नाही. हा शासन निर्णय जर तुम्हाला हवा असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या ऑफिशियल साईटवरती सुद्धा तुम्हाला हा अवेलेबल आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, हा शासन निर्णय तुम्हाला आता नेमका का दाखवलेला आहे, नमोचा आणि याचा काय संबंध. तर या ठिकाणी पहा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचा वितरणाचा कालावधी पूर्ण झालेला आहे. 4 महिने होऊन गेलेले आहेत. 10व्या हप्त्याचा सुद्धा आता कालावधी पूर्ण होताना दिसत आहे. मात्र या 9व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात राज्य सरकारकडून आत्तापर्यंत निधी मंजूर झालेला शासन निर्णय आलेला नाही. वेगवेगळ्या विभागातील वेगवेगळे शासन निर्णय दररोज जारी होत आहेत. आता इथं पहा, 3 ऑगस्टचा शासन निर्णय आपण उदाहरणार्थ पाहिलेला आहे. हा सुद्धा शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा शासन निर्णय आहे. मग तुम्ही इतर सगळे शासन निर्णय जारी करत आहात, तर नमोच्या शासन निर्णयाला काय अडचण आहे? निधी मंजूर झाल्याशिवाय वितरण होणार नाही, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे सगळ्यात अगोदर शेतकरी बांधवांनी लक्षात घेतलं पाहिजे की नमोच्या हप्त्याची जर तुम्ही वाट पाहत असाल तर तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की तुमच्या खात्यामध्ये अनुदान तेव्हा जमा होणार आहे जेव्हा राज्य सरकारकडून यासाठी वितरणाची प्रोसेस सुरू होऊन वितरणा अगोदर निधी मंजूर होणं आणि निधी मंजूर करण्यासाठीचा शासन निर्णय येणं गरजेचं आहे. तोपर्यंत वितरण होणार नाही जोपर्यंत शासन निर्णय येणार नाही आणि शासन निर्णयामध्ये निधी मंजूर होणार नाही. तर राज्यातील सर्व शेतकरी बांधव आशा लावून बसलेले आहेत या 9व्या हप्त्याकडे आणि चर्चासुद्धा सुरू झालेल्या आहेत की 9वा आणि 10वा हप्ता एकत्र दिला जाणार. वेगवेगळ्या रोज क्लिप व्हायरल होत आहेत, आपण सुद्धा त्या पाहिलेल्या आहेत. पहा, पण 9वा हप्ता जाहीर झाला असं नुसतं म्हणत आहेत, पण वितरण आणखीन होत नाही. नेमकी अडचण काय आहे हेही सरकारकडून स्पष्ट केलं जात नाही. त्यामुळे कृपया विनंती असणार आहे सर्व शेतकरी बांधवांच्या माध्यमातून त्यांच्या वतीने की नमोचा जो हप्ता आहे, रखडलेला हप्ता जो आहे तो लवकरात लवकर जमा करावा. आणि जर तुम्ही 10वा आणि 9वा हप्ता एकत्र दिला तर खूप चांगली गोष्ट असणार आहे. राज्य सरकारने नक्कीच या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे. पहा, आता बातमी आलेली आहे की नमोचा लाभ घेणारे जर शेतकरी बांधव कर्जमाफीच्या यादीमध्ये असतील तर त्यांचा हप्ता बंद होणार आहे. पण कायमस्वरूपी हा हप्ता बंद होणार नाही, तर फक्त 1 वर्षाच्या कालावधीसाठी हा हप्ता बंद होणार आहे किंवा बंद करण्यात येणार आहे, अशा पद्धतीची माहिती आता मिळत आहे. आता ही प्रोसेस म्हणजेच नमोच्या वितरणाची प्रोसेस, हप्ता वितरणाची प्रोसेस सुरू होण्यासाठी तुम्हाला कळलं असेल की शासन निर्णय अगोदर येणं गरजेचं आहे. शासन निर्णय येऊन ज्यावेळेस प्रोसेस सुरू होईल त्यावेळेस सुद्धा तुम्हाला कळवण्यात येणार आहे. त्यासाठी सांगितलं की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईकसुद्धा करायचं आहे. व्हिडिओला माहिती आवडली असेल तर